रुको जरा, सबर करो। ती आपल्याला व्यक्ती आवडते ना, मनात बसती ती आपल्याला सारखी ही आपल्या डोळ्यासमोर तिचाच चायला असते। मजा नहीं आ रहा है। ती आपल्याला व्यक्ती आवडते ना, ती मनात बसती ती आपल्याला सारखी इकडं तिकडं दिसते, आपल्या डोळ्यासमोर तिचाच चायला असते। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सबस्क्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून, शेअर नाही केला तर शेअर करून, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मिळेल ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती फ्री मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला प्रो एपीके बिना वॉटरमार्कचा अलर्ट मोशन डेली अपडेटचा हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पिन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट अलर्ट मोशन ओपन करायचं मित्रांनो। मग प्लस प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून झाला मित्रांनो। सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बीट मार्क प्लसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिला मित्रांनो। मग आपला फर्स्ट लायचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो अशा प्रोजेक्ट फोटो ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला अशा प्रोजेक्ट 3.15 बीटपर्यंत फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला मागे येऊन 2 पार्टमध्ये फोटोला कट करायचं। मी फोटोला कट करताय त्याच मी फोटोला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्ट लायचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो इथे एक आपला इमोजी पिन दिला आहे, इमोजी पिनला ॲड करून घ्यायचं। जसं की आपला टेक्स्ट पिन वगैरे आहे मित्रांनो, टेक्स्ट पिनला ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला 3.15 बीटपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन आपला 3.15 बीटला याचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रोजेक्ट सूरज चव्हाणचं जे का प्रोजेक्ट MP4 व्हिडिओ आहे मित्रांनो, व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का लास्टला जायचं, लास्टला गेल्यानंतर जे पुढचा पार्ट आहे त्या बीटच्या पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला फर्स्टवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये या अशा प्रकारे व्हिडिओ दिला, व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो, वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट वगैरे झालं दिसून एका खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो, लोगोच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या जे काही फोटोज आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे शेक इफेक्ट्सला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो मित्रांनो, फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो, बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं इफेक्ट वगैरे पण दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे सेकंड बीटचे जे सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो, बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे सेकंड बीटचे लॉंग फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। व्हिडिओ जबरदस्त पद्धतीने लॉंग फोटोला एकदम छान असं इफेक्ट वगैरे पण शूट होऊन जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा परत जे शेक इफेक्ट्सला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरची फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या वर 2 लेअर दिसून या 2 लेअर सिलेक्ट करून घ्यायचं। सिलेक्ट करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो, बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो
मग आपल्या इथे एक डब्बा आहे, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट टू लेयर्स करून घ्यायचं. पेस्ट टू लेयर्स केल्यानंतर एकदम छान असं फोटोला ग्लो आल्यासारखं वाटून जाईल मित्रांनो. मग आपल्याला जे लास्ट शिवलेली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे सूरज चव्हाण पण गोरपाने एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनून रेडी झालेला मित्रांनो. मग आपलं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.